लातूर पॅटर्न फक्त शिक्षणातच नाही तर राजकारणातही चर्चेचा विषय। लोकसभा निवडणुकीला 2 वर्ष पूर्ण झालेली आहेत। याच पार्श्वभूमीवर मतदारसंघात काय स्थिती आहे, तसेच डॉक्टर शिवाजीराव काळगे यांच्याबद्दल लातूरकर काय म्हणतात हे जाणून घेऊया पोल पंडितच्या सर्वेक्षणात। पोल पंडितच्या सर्वेक्षणानुसार 48% लोक हे डॉक्टर शिवाजीराव काळगे यांची कामगिरी चांगली असल्याचे म्हणत आहेत, तर 12% लोक साधारण आणि 40% लोक ही त्यांची कामगिरी खराब असल्याचं बोलत आहेत। दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख, दिवंगत केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या काळात काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या लातूर लोकसभा मतदारसंघात भाजपने 2014 आणि 19ला कमळ फुलवलं, पण 2024ला दमदार पुनरागमन करत काँग्रेसने आपला गड काबीज केला। काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर शिवाजीराव काळगे यांनी भाजपचे खासदार सुधाकर शृंगारे यांचा 60,000हून अधिक मतांनी पराभव केला। संविधान बदलाचा मुद्दा, खासदार सुधाकर शृंगारे यांच्याबद्दल असलेली नाराजी आणि लिंगायत समाजाचा मिळालेला पाठिंबा ही काँग्रेसची विजयाची प्रमुख कारणे ठरली। मात्र लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने विजय मिळवल्यानंतर विधानसभा निवडणुकीत हे चित्र काहीसं बदललेलं दिसतं। या लोकसभा मतदारसंघातील 6 पैकी 5 मतदारसंघांमध्ये महायुतीने विजय मिळवत आपली ताकद दाखवून दिली। भाजप नेते संभाजीराव पाटील निलंगेकर, अभिमन्यू पवार, अर्चनाताई चाकूरकर तसेच अजित पाटील कवेकर यांची वाढलेली सक्रियता तसेच भाजपचे वाढलेले संघटन याच्यामुळे लोकसभा मतदारसंघात भाजपची स्थिती बळकट होताना दिसून येत आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वात भाजपने उदगीर, निलंगा, अहमदपूर, रेणापूर या नगर परिषदांवर भाजपचा झेंडा फडकवला। सद्यस्थितीला भाजपचे संघटन हे मजबूत दिसून येत असलं तरीही लातूर लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे आणि भाजपकडे सद्यस्थितीला अनुसूचित जाती समाजातील एकही प्रभावी चेहरा दिसून येत नाही। लातूर आणि देशमुख हे समीकरण महाराष्ट्रासाठी काही नवीन नाही। विधानसभा निवडणुकीत धीरज देशमुख यांचा जरी पराभव झालेला असला तरीही महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसने आपली सत्ता आणत आपलं वर्चस्व पुन्हा एकदा दाखवून दिले। तर दुसरीकडे खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे हे मतदारसंघामध्ये स्वतःचा प्रभाव निर्माण करताना दिसून येत आहेत। परिणामी काँग्रेसचे संघटनही हळूहळू मजबूत होताना दिसून येत आहे। पोल पंडितच्या सर्वेक्षणानुसार आजच्या घडीला लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या बाजूने वातावरण दिसून येत आहे। तरीही आगामी लोकसभा निवडणूक ही अटीतटीची होऊ शकते। नवनवीन राजकीय अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच पोल पंडितला फॉलो करा।